चुकी केली लावून. आजच्या ब्लॉगची सुरुवात होती बनीच्या मस्ती बरोबर. बनीची मस्ती. इथं बटाटे ठेवलेले होते वर, लगेच भाऊनी घेतले खाऊन. सगळे इकडं तिकडं बटाटे सगळीकडे घेऊन. मग आता हे परत साफ करायचं. कर मस्तीखोर 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 मस्तीखोर. कणिक मळून झालेली आणि आता आपण परत चाललोय शॉपवर. भीमा पाहिलं ना, पहिले म्हणजे त्याच्याजवळ फोन नव्हता बर का. मग एक आवाज छोटा जरी दिला ना तो लगेच बघायचा. पण आता त्यांनी नवीन फोन घेतलाय दिवाळीत. मग आता दिवसभर फोन बघतो आणि म्हणजे लक्ष पण देत नाही एवढं. आणि पहिले आल्या दुकान लावायचा, सगळं व्यवस्थित करायचा. पण काय माहिती आता काय झालंय भाऊला. म्हणजे ते स्वाभाविक आहे, फोन आला म्हणजे असं होणार. कारण ऍडिक्शन लागून जातं. आता मी पण दिवसभर फोन पाहतो, त्यात काही प्रश्नच नाही. दिवसभर युट्यूब चालूच राहतं, काही ना काही व्हिडिओ बघ, काही ना काही बघ मोबाईलमध्ये. तर मग आता त्याची पण तशीच गत झाली. पहिले फोन नव्हता, पूर्ण वेळ बसायचा. गिऱ्हाईक येत असला का लगेच म्हणायचा तुम्हाला काय करायचंय का. पण आता गडी फोनच पाहतो दिवसभर, म्हणून मोबाईल ऍडिक्शन चांगलं नाहीये. तर आता आलोय आपण शॉपवरनं परत घरी आणि आता जेवायला बटाट्याची भाजी आणि पोळी. परत आपण जेवू आणि परत शॉपवर जाऊ. आपण बसलेलो आहे दुकानावर आणि आता असं वातावरण चालू आहे ह्याचं, म्हणजे इलेक्शनचं वातावरण चालू आहे. तर पूर्ण डीजे गाणे प्रचार जोरात चालू आहे आणि सगळीकडे गर्दी चालू आहे. प्रत्येक जण येतो, याला मत करा त्याला मत करा. आणि एक माझा मित्र पण आलता इतक्यात. तर मग त्याचं माझं बोलणं चाललं होतं. तो मला म्हटलं की भाऊबीजेची चांगली व्हिडिओ झालेली आहे, छान आहे. आणि मी म्हटलं तू बघतो म्हणे. नाही माझी मम्मी तुझे सगळे ब्लॉग बघती म्हणे. की म्हणजे आम्ही गेलतो ट्रिपला तर तो पण होता. मग ती पहिली व्हिडिओ पाहिली होती वाटतं काकूंनी. तर मग त्यांना ती आवडली आणि त्यांनी प्लसमध्ये चालू केलं म्हणजे पाहणं व्हिडिओज. तर मग काकू जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला थँक्यू. बस एवढंच बोलायचं होतं. तो मला बोलणं मला चांगलं वाटलं की वा माझ्या मित्राची मम्मी पण माझे व्हिडिओज बघती. तर मग तुम्हाला थँक्यू आणि व्हिडिओ बघत जा. जस्ट मी घरी पोचले आणि तुम्ही ज्या गोष्टीची वाट पाहताय ती फायनली होणार आहे. तुम्ही जे थंबनेलमध्ये बघितलंय ते होणार आहे. आणि मी आता थोडं रेडी होतो म्हणजे घर झाडतो वगैरे. आत्ताच आलोय जस्ट आणि घर झाडतो तो आवडतो आणि मग तुमचं वाट संपल म्हणजे तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघताय, वेट करताय, तो वेट एंड होणार आहे. 9 वाजलेले आहेत आणि आता आपण लावणार आहे चारकोल मास्क. फील द कूलनेस ऑफ मिंट. तर पाहू किती गार वाटतं लावून चेहऱ्यावर. तर मी काहीतरी आयडिया करायचा प्रयत्न करतोय. ह्याच्यात ओपन झालंय, ब्लॅक कलरचं आहे सगळं. म्हणजे आता चारकोल मास्क म्हटल्यावर ब्लॅकच येणार. तर मी ह्याच्यानी पहिले अशी दाढी काढून बघणार आहे मला कशी दिसती. पाहू. सगळ्यात पहिले टिळा मानाचा. ओके. आता होईल सुरू. पहिले मिशी काढू. तावदार मिशी काढू. जेवण झालं का? जेवण झालं? जेवण झालं का? जेवण झालं? मी शर्ट चेंज केलाय कारण तो शर्ट थोडा आहे असा शाईन मारतो ना, तर त्याच्यावर ब्लॅक लागलं तर चांगलं नाही वाटणार. तो कपडा निघणार का नाही माहित नाही, म्हणून हा शर्ट घातला. तुम्ही त्याच्यासाठीच थांबले होते इतक्या वेळ व्हिडिओ पाहायला, त्याच्यामुळं आता करावं तर लागेलच. आता गार वाटायला लागलंय थोडस. द वॉन्टेड क्रिमिनल, द बिगेस्ट क्रिमिनल, द बिगेस्ट एथलेटियन. He is the biggest criminal. He is the biggest businessman. This is the biggest national issue.
फायनली वाटतंय मिशी पूर्ण झालेली. तर कसा दिसतोय मी मला कमेंट मध्ये सांगा. वाईट कमेंट नका करू, चांगले कमेंट करा. टिळा बिळा लावलाय मस्त. सगळेजण मला भरपूर जण म्हटले दाढी आल्यावर तू खतरनाक दिसशील, खतरनाक दिसशील. तर पहा कसा दिसतो खतरनाक. आता पूर्ण चेहऱ्यावर लावतो आणि मग करू सुकायची वाट बघू. एक काम करा, पूर्ण फिनिशिंग झालं तुम्हाला भेटतो मी. तर फायनल एकदम नीट मी चारकोल मास्क लावलेलं आहे आणि आता ते स्किन खेचायला लागलेलं आहे. मला बोलताना तुम्हाला समजत असेल की मला जास्त होठ हलवताना येते. बनी भाऊ कसं दिसतोय मी? ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा. एकदम खतरनाक. मी पण स्वतःला ओळखू नाही शकत असा. पाहू किती ग्लो येतो चेहऱ्यावर का काय होतं. तर आता सुकायचं वय मी वाट पाहतो 10-15 मिनिटं. तर आता हे मास्क सुकलेलं आहे पूर्ण आणि मला बोलायला सुद्धा जमत नाहीये. आणि मी हे काढायला एक्सायटेड पण आहे आणि म्हणजे घाबरलेलं पण आहे. तुम्ही रील्स बघितल्या असतील, व्हिडिओ बघितले असतील, ते एवढंसं लावता आणि ते काढताना पण एवढं दुखतं त्यांना आणि ते एवढं ओरडता की मग आता मला पण भीती वाटते की मी पूर्ण चेहऱ्यावर लावलंय, काढताना किती दुखेल. आणि मेन तर इथे जिथे हेअर्स आहेत आधी जेवढे तेवढं नको निघायला नाही का, म्हणजे वॅक्स नको व्हायला. तर पाहू आता काढतो हळूहळू. ओ Oh my god. चुकी केली लावून. मी थोडं जास्त लावलं होतं वाटतं, त्याच्यामुळं काही ठिकाणी सुकलेलंच नाहीये. त्याच्यामुळं ते चिपचिपच आहे जसल्या तसं. आतमधून बाहेरून तर ते सुकलेलं होतं पण आतून तिथं जसल्या तसंच होतं ओल्लं. मग आता चेहरा धुतो मग तुमच्याशी बोलतो. फायनली सर्व निघालेलं आहे. 4-5 वेळा तोंड धुवावं लागलं तेव्हा जाऊन ते निघालं. आणि जर तुम्ही म्हणाल की ग्लो किती आला, किती म्हणजे फरक वाटतोय, तर नॉर्मली मी साबणाने जसं तोंड धुतलेलं असतं तसंच नॉर्मली चेहरा दिसतोय. बाकी काहीच फरक नाहीये. ते जर आपण रेग्युलरली करत गेलो वीक टू वीक, हप्ता टू हप्ता, तर त्याने फरक पडू शकतो असा अंदाज आहे. किंवा मला तरी नाही वाटत एवढं काही करण्याची गरज आहे, एवढी झंझट. आणि जे तुम्हाला दुखलं ते दिसलं म्हणजे जे निघतं ते सगळं फेक असतं. म्हणजे यूट्यूबवर इंस्टाग्रामवर तुम्ही ज्या पण व्हिडिओ पाहिले की काढताना एवढं दुखलं तर ते सगळं काही खोटं असतं. काहीच दुखलं नाही मला. फक्त कुठे की जिथं केसाचा भाग आहे असं जास्त, तर त्या ठिकाणी एकदम नॉर्मल म्हणजे ते ओरडणं एवढं सुद्धा नसतं दुखणं. तर ते उगाच असं व्ह्यूज आणि एक हे दाखवायसाठी, लोक शेअर्स करायसाठी ते दाखवतं की पापा किती दुखलं असं. हे सगळं फेक आहे. काहीच होत नाही, टेन्शन घेऊ नका. तुम्ही पण वाटत असलं तर शॉपमध्ये जा. किती 48 रुपयाला एक पॅक येतो छोटासा, त्याच्यात तुम्ही 3-4 वेळा लावू शकता. आता ते पडलेलं आहे, आता मी कधी लावल तर सांगता येत नाही, किंवा तसा पडूनच राहील. आणि हे सगळी ऍक्टिंग होती. जी एक्टिंग की बादशाह हो कसम से, बहुत अच्छी वीडियो बनाई है. तर आता वाजले 10 आणि मी करणार एडिटिंग आणि पिणार आहे त्याच्याबरोबर दूध. तर हा व्हिडिओ इथेच संपतोय. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि जे पण पेजवर नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ इथेच संपतोय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. व्हिडिओ एडिट करून झालेली आणि काय वाट बघून